हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा आमचा प्लॅन होता अर्ली मॉर्निंग उठून पालघर साईडला कुठेतरी मंदिर आहे असं बोलतात, ते मिनी वृंदावन वगैरे काहीतरी आहे ते. तर आम्ही तिथे जायचा ॲक्च्युली प्लॅन केला होता आणि थंडी आहे, झोप तर कशी लागते सगळ्यांना माहिती आहे. तर 6 वाजता तर नाही निघालो आहे, बट 7:30 पावणे 8 झालेत आता. आम्ही आता निघालो आहे पालघरसाठी. पालघरला आहे सफाळा काही ते बोलतात, तिकडे आहे कुठे आहे माहिती नाही, बट येस लेट्स सी किती डिस्टन्सवर असेल तर तिथे जायचं आहे आज आपल्याला. आणि मॉर्निंग रिच्युअल स्टार्ट झाला आहे आमच्या इकडे. फेमस सप्रेचा वडापाव आणि सप्रेच्या भजीपावपासून, म्हणजे अर्ली मॉर्निंग वडापाव खायचा आहे या दोघांनाही नाश्त्यामध्ये. तुला काय बोलायचं तुझ्या वडापावच्या रिच्युअलवरती? मला नको आहे, तुम्ही का? काश्मीर मला फक्त एक भजी दे, देशील ना? हा हा बोलला तो. मी एक भजी खाणार आहे, वडापाव नको आहे मला, कारण की मला ऍसिडिटी नाही करायची ट्रॅव्हलिंगच्या वेळेला. तर मी फक्त एक भजीपाव खाणार आहे. आणि आता आम्ही निघालो आहे फायनली, खाऊन पिऊन पोटपूजा करून. आय होप गरमी नसून देत बाहेर, थोडंसं थंडच वातावरण असून देत. बस आता भेटूया आपण. पूर्ण व्लॉग बघा तुम्ही आणि आधीचाही व्लॉग बघा. जोपर्यंत हा व्लॉग आम्ही पोस्ट करतोय तिथे पूर्णच बघा, पण आधीचाही व्लॉग बघा. म्हणजे पेट्रोल पंपवरती थांबलो आम्ही आता पेट्रोल भरायला. आणि काश्मीरला थोडंसं काम लावलंय आता आम्ही. झालं पेट्रोल भरून झालंय, आता आम्ही निघालोय आता पुढच्या जर्नीसाठी. कुठे पोहोचलो आपण? अच्छा, सो आम्ही आता मीरा रोड क्रॉस केलाय. आणि आय थिंक आता आमचं सध्या हे प्लॅन झालाय की लोकेशचा एक नेबर होता त्यांच्या जुन्या घराच्या इथे, तर त्यांनी कोइन्सिडेंटली काल इन्व्हाइट केलं होतं आम्हाला. त्यांना आय थिंक बेबी झालं, सो आम्ही पहिला त्यांच्याकडे जाणार आहे त्यांना भेटायला. तिथून मग त्यांना घेऊन मग आम्ही मंदिराकडे जाणार आहे. ते पण ऑन द वेज कुठेतरी राहतात, त्याच्या म्हणजे मंदिराच्या आसपासच आहे आय थिंक त्यांचं घर. तर त्यांना कुठे? सफाले. अच्छा, आणि मंदिर कुठे आहे? अच्छा, सो तुम्हाला आता ऐकायला आलंच असेल, आम्ही पहिला सफालेला चाललोय, तिथून मग पालघरला जाणार आहे. ॲक्च्युली सॅटर्डे म्हणून आहे, थोडं ट्रॅफिक टाईप आहे, एवढं नाही आहे. बट येस, थोडं सकाळी निघालं असतं तर मे बी थोडंसं क्लायमेट पण चांगलं मिळालं असतं, थोडं थंड असतं आणि थोडं लवकर पोचलो असतो आम्ही. आता थोडंसं जसं टाईम जातोय तसं तसं ऊन येतंय आणि गरमी स्टार्ट होते आहे. पण येस, गाडी असल्यामुळे इतकं आम्हाला काय वाटत नाही आहे, पण जाणवतंय गरम आहे बाहेर म्हणून. मस्त सगळं नीट चाललं होतं आणि आम्ही बस थोडे 1 तासाची आता जर्नी थोडंसं बाकी होतं. आणि आमच्या गाडीचा फॅन काय माहिती नाही काय इंटरनल असतं गाडीमध्ये, ते बंद झालं आहे. आणि आम्ही आता एक गॅरेजवरती थांबलो आहे. लकीली तुम्हाला माहिती आहे मध्येच हायवे म्हणजे जो रोड होता तिथे मधोमध एकदम गाडी बंद झाली. कोणीही हेल्पला आलं नाही, कोणीही नाही. म्हणजे गाडीला धक्का मारायला थोडं साईडला घेऊन थांबवू शकतो, काय हेल्प घेऊ शकतो, काहीच नाही. कोणीही मध्ये आलं नाही. लिटरली देवासारखे 2 गाडीवाले थांबले फ्रॉम नोवेअर, कुठून आले माहिती नाही, फ्रॉम नोवेअर येऊन थांबले ते. आणि त्यांनी धक्का मारायला हेल्प केलं. ते पाणी वगैरे काय टाकतात इंजिनमध्ये ते सगळं टाकलं आणि लकीली ते चालू झालं. आणि आम्ही आता ते थोड्याच डिस्टन्सवरती गॅरेज होतं, तिथे येऊन आता आम्ही आय थिंक काहीतरी वायर निघाली आहे, ते रिपेअर करून मग आम्ही पुढे निघणार आहे. ते दोघे नसते तर मला तर असं वाटतं आम्ही तिथेच अटकलो असतो. कोण थांबतच नाही, पूर्ण ट्रॅफिक आहे रस्त्यावरती, इतके गाड्या जातात, ट्रकवाल्यांना थोडा प्रायव्हेट गाड्यातून जातात, तर फॅमिली पण ट्रॅफिक होतात. त्यांनाही बघून सुद्धा थांबायचं असं काही वाटत नाही, म्हणजे माणूस की आहे की नाही मला समजत नाही. आणि रस्त्याच्या मध्ये गाडी थांबली आहे, ते बघून तरी ॲक्च्युली थोडं साईडला करण्यासाठी हेल्प केली पाहिजे. पण ठीक आहे, जो आला तो देवसारखा आला आणि आम्हाला हेल्प केली आहे. आणि ॲक्च्युली एकदम फ्रॉम नोवेअर आले, एवढ्या गाड्या होत्या ना, इतकं मोठे ट्रक्स सगळं डंपर वगैरे सगळे जात होते. त्यांच्याकडे तर पाणी असतंच, कोणीतरी हेल्प केलीच नाही, पण कोणीच हेल्प केली नाही, एकही माणूस थांबला नाही. पण ते दोघांनी खूप हेल्प केली आम्हाला, धक्का मारायला वगैरे, पाणी वगैरे दिलं, सगळं केलं आणि आम्ही इथे आता पोहोचलो आहे. थोडा टाईमचंच काम आहे, इथून मग फटाफट हे करून मग आम्ही आता पुढे निघणार आहे.
आणि काश्मीर. चला बघा किती टाइम लागतो आता. झालंय आमच्या गाडीचं काम. बापरे एवढं ऊन आहे म्हणजे मी तापली पूर्ण उन्हामध्ये. खूप जास्त ऊन आहे. कसं झालंय चालू. निघालो आम्ही आता परत. देवाचं नाव घेऊन निघतोय. प्लीज काही प्रॉब्लेम नको येऊन दे आता बस. चला आपल्या डेस्टिनेशन वरती जाऊया. आता मला भूक लागायला लागले. ह्या लोकांनी तर थोडंसं काहीतरी खाल्लंय. हा एक वडापाव खाल्लाय ना पण मी तर काहीच नाही खाल्लंय. पूर्ण गरम खूप मारते. चला आम्ही ज्या लोकेशनवरती म्हणजे ह्याचं जे नेबर आहे त्यांच्या घरी चालू आहे ना. म्हणजे ऑन द एक रोड आहे. इतकं डेन्स फॉरेस्ट सारखं आहे ना. मी तुम्हाला लोकेशन दाखवते. इतकं मस्त आहे. आणि आम्ही जिथे उन्हामध्ये तापून आलो होतो ना इथे इतकं थंड वातावरण झालंय. मी तुम्हाला लोकेशन दाखवते. आणि असं लोकेशन आहे ना म्हणजे लिटरली मुंबईमध्ये आउट ऑफ थोडं बाहेर आउटस्कर्ट्स मध्ये मुंबईच्या अशी जागा पण एक्झिस्ट होतं समजतच नाही. तुम्ही बघा व्हिडिओमध्ये बघा. म्हणजे इतकं डेन्स आहे. पूर्ण झाडांनी कव्हर केलं आहे. वरून पूर्ण शेड झाली आहे. काश्मीर तुला काय सांगायचं आहे? पूर्ण तुला काय आठवण येते सांग जरा. आमच्या काश्मीरला नाही काय आठवत. काय इथून गावाला जातो आपण. कुठे भातगावला. म्हणजे लोकेशन बघा. इतकं मस्त वाटतंय ना मला ते सिटी सोडल्यानंतर. खूप मस्त. मला आवडलं खरंच. ऍक्च्युली एकदम सॉफ्ट एकदम. फॅन झाली मी एकदम या जागेची. इतकी मस्त जागा आहे ना. म्हणजे पाणी बोला झाड बोला ऍटमॉस्फिअर बोला म्हणजे सगळंच खूप मस्त आहे इथे. मला खूप आवडलं. माहिती नव्हतं की म्हणजे मुंबईच्या एवढ्या डिस्टन्सवरती एवढी चांगली जागा पण असू शकते. थँक्स टू लोकेश जे नेबर आहेत त्यांना. त्यांच्यामुळे आम्ही ऍटलिस्ट. काश्मीर थोडा आवाज कमी कर. म्हणजे त्यांच्यामुळे ऍटलिस्ट आम्हाला एक्सप्लोर करायला मिळते ही जागा. खूप 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 मस्त आहे. शांत आहे. म्हणजे मला खूप आवडतंय. म्हणजे खूप मस्त वाटतंय मला. सो आम्ही फायनली पोचलोय आमच्या लोकेशनवरती. गाडी बंद झाली. काय झालं बट येस फायनली आमच्या डेस्टिनेशनवरती पोचलो. आता आपण जाऊया त्यांच्या घरी. मस्त लोकेशन आहे. मी तुला दाखवते थोडंसं. ही त्यांची बिल्डिंग कंपाऊंड आहे. आणि आय थिंक तो आम्हाला घ्यायला आलाय. दिसेल की नाही माहिती नाही. हा आहे तो ज्याला आम्ही ज्याच्या घरी आलोय. सॉरी. चला जाऊया आता. फुल गरमीचा दिवस कसा असतो हे मला आज थोडंसं कळलंय. चप्पल घालते. मोठी बोलवते ट्रेननी जाणार. सांत्वन करत होती. गाडी जेव्हा असं प्रॉब्लेम झाला तेव्हा मी सांत्वन करत होती ते बोलून की आपण ट्रेनने गेलो असतो. बट सो सॉरी. ठीक आहे चला बघूया. आम्ही ज्यांच्या घरी आलो आहे त्यांचे बेसिकली 2 घर आहेत. एक ग्राउंड फ्लोअरला आहे आणि एक लास्ट 4 फ्लोअरची बिल्डिंग आहे. बट त्यांच्या घरचाही व्ह्यू गॅलरीमध्ये उभी आहे मी त्यांच्या. तुम्ही बघू शकतात. पण त्यांच्या घरचा व्ह्यू बघा. म्हणजे समोर पूर्ण हिरवं जंगल. पावसामध्ये इतकं सुंदर वाटत असेल. आणि ते बोलत होते की ह्यावेळेला इथे खूप पाऊस पडला आहे. मला खूप आवडली इथे. म्हणजे इतकं शांतता प्रसन्न. म्हणजे ते ट्रॅफिक पॉल्युशन आवाज काहीच नाही. खूप मस्त शांतता आहे. मला खूप आवडलं. आणि मला असं राहायला खूप आवडतं. पण आता आपल्याला बिझी लाईफची आदत झाली आहे. ते एक स्केड्यूल झालं आपलं म्हणून आपण तो चान्स नाही घेत एक शांत वातावरणमध्ये राहण्याचा. बट खूप मस्त आहे इथे. त्यांच्या घरी आम्ही आलो आहे. त्यांच्या घरी एक छोटू बेबी आहे. मी तुम्हाला दाखवते. इतका क्यूट आहे तो. उचकी लागली आहे त्याला तर आम्ही पाणी देणार आहे पियाला. आणि हा आमचा काश्मीर बघा त्याच्यासमोर. आणि हा बाबू बघा. तर ते मम्मीला सांग त्याला उचकी लागली आहे. सो आम्ही निघालो आता इथून. मस्त होतं वातावरण. मस्त घर होतं त्यांचं. चहा केली होती त्यांनी आमच्यासाठी. आणि नाश्ता पण होता. बट मी चहा पित नाही. पण मी माहिती नाही किती वर्षांनी म्हणजे मी स्कूल नंतर मी मे बी चहा पियाली असे माझ्या लक्षात नाही ॲक्च्युली. पण मी चहा जरा पण पित नाही. त्यांनी चहा दिली. खूप वर्षांनी मी आज चहा पियाली आहे.
आणि तीच टेस्ट तोंडामध्ये येते. सो आता आम्ही निघालो आहे आमच्या लोकेशनसाठी, पालघरला जे वृंदावन मी तुम्हाला सांगितलेलं तिथे. पहिलं आम्ही आय थिंक ऑन द वे काहीतरी चांगलं रेस्टॉरंट आहे असं त्याचा फ्रेंड बोलत होता. सो ते करणार आणि मग आम्ही पुढे जाणार आहे. तुम्ही सोबतच राहा. सो त्यांच्या लोकेशनमध्ये एक रेस्टॉरंट आहे ॲपल पाय म्हणून. हां, सो तो असं त्याचं रेकमेंडेशन असं होतं की तिथे चांगलं मिळतं, फूड चांगलं आहे म्हणजे तिकडे. सो आम्ही आता तिकडेच थांबलो आहे. तिथून खाऊन मग आम्ही आता पुढे निघतो आहे. आम्ही ॲक्च्युली बाहेर बसलो होतो लंचसाठी, बट त्यांनी सांगितलं AC रूम पण आहे. सो आता आम्ही AC रूममध्ये आतमध्ये बसलो. मला इतकं बरं वाटतं आहे ना, मस्त वाटतं, एकदम थंड हवा. कारण की ऊन इतकं आहे ना, गरमीमुळे मी वेडी झाली आहे. आता फूड ऑर्डर करून फटाफट आम्ही खाणार आहे आणि आमच्या लोकेशनसाठी निघणार आहे. मस्त जेवण झालं आहे आता आमचं फायनली. मी व्हिडिओ नाही काढू शकली बिकॉज इतकं भूक लागली. म्हणजे जसं आलं तसं आम्ही जेवायला स्टार्ट केलं. इतकं आम्हाला नाही, म्हणजे मी तर नाहीच काढली. मला असं होतं नाही मी गप्प जेवते, कारण की लेट पण होईल, पुढे जायचं पण आहे म्हणून. काय करतोय? सोड फक्त हलकं, बस झालं, बाहेर आहे. काश्मीरला आमच्या गाड्यांचा खूप क्रेज आहे. म्हणजे तुम्ही एकही गाडी अशी नाही आहे ज्याचं नाव कितीही महागातली असून दे, कितीही म्हणजे कशीही असून देत गाडी, त्याला गाड्यांचा खूप 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 क्रेज आहे. सगळ्या गाडीचं नाव किती काय आहे, त्याच्यात काय काय आहे काय नाही आहे, सगळं 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 माहिती असतं. असो आता आम्ही निघालो आमच्या पुढच्या जर्नीला, पालघरला. एंड ऑफ द डे आमचं प्लॅनच हे होता की तिथे जायचं आहे. तर आम्ही आता फायनली निघालो आहे तिथे. आता आपण डायरेक्ट मंदिराकडेच भेटूया. आणि 1-1.5 तासाच्या लॉंग जर्नी नंतर, म्हणजे त्याच्या फ्रेंडच्या घरापासून ते हे 1.5-2 तास झाले. आम्ही आता ऑलमोस्ट एक 2 to 5 मिनिट्स बॅक आहे त्या लोकेशनच्या आणि आम्ही आता पोहोचतो आहे. बाबा रोड खूप डेंजर आहे, खड्डे आहेत सगळीकडे, खड्डे 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 आहेत. हालत सकाळी कसे निघालेलो, आता कसं आहे पोहोचेपर्यंत पूर्ण हालत डाऊन. सो आम्ही फायनली पोचलो आहे. खूप लॉंग जर्नी होती, म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 8:30ला निघालो आहे असं मला वाटतं आहे. आणि फायनली आम्ही आमच्या लोकेशनवरती पोचलो आहे. थकायला झालं आहे एकदम, म्हणजे खूप फ्रेश निघालो होतो, बट इथे पोचेपर्यंत सगळं फ्रेशनेस निघून गेलं आमचं. आता म्हणजे पाटी गेट आहे, ते तुम्हाला समोर दिसतं आहे, तिथे गेट आहे. तिथून आता वॉकिंग आहे डिस्टन्स मंदिरसाठी, आणि मध्ये बरंच काय काय आहे मी तुम्हाला दाखवते. सो इथे त्या लोकांनी प्लांटिंग वगैरे करतात ह्या लोकेशनमध्ये. थोडंसं मी त्या साईडला गेल्यावर तुम्हाला दाखवणार मी कुठे कुठे प्लांटिंग करतात. इथे गौशाळा टाईप काहीतरी आहे. आणि यांचं बरंच आय थिंक एक्सपांड करतात, बरंच काम आता चालू आहे ह्या साईडला बघा. तिथे आय थिंक काहीतरी खाण्याचं आहे. मंदिर बघायला गेलं तर बऱ्याच डिस्टन्सवरती आहे, म्हणजे गेटपासून ते मंदिराचा डिस्टन्स पण बराच आहे. वॉकिंग 5-6 मिनटाचं तरी वॉकिंग आहे. कोणत्या साईडला आहे ह्या लोकांनाच माहिती नाही कोणत्या साईडला, आणि आम्ही चाललो आहे फक्त. म्हणजे गाडीतून तर आलोच, इथं पण वॉकिंग. बघायला गेलं तर बरंच काम अजून बाकी आहे, काही ना काहीतरी करतायत ते, पण लोकेशन खूप छान आहे. काही ना काहीतरी काम म्हणजे मंदिराचं कुठे ना कुठे काही ना काहीतरी बनवत आहेत. तुम्हाला दाखवते, म्हणजे की जसं का हा स्ट्रक्चर आहे अजून बनतो आहे, पण नेचर वाईज बघायला गेलं खूप मोठी प्रॉपर्टी आहे ही, खूप मोठी प्रॉपर्टी आहे आणि खूप छान आहे, म्हणजे चांगलं वाटतं इथे. आता जे मी तुम्हाला स्ट्रक्चर दाखवलं तिथे बांधकाम चालू आहे, तिथे एक मंदिर आहे, म्हणजे वेगळे वेगळे मंदिर आहेत, तर आम्ही तिथेच चाललो आहे.
आता सेम लोकेशनवरती दुसऱ्या साईडला आम्ही आलो आहे. तिथे पण सेम काम चालूच आहे, म्हणजे पूर्ण काम नाही झालं आहे इथे. लोकेशन म्हणजे खूप पसारा खूप मोठा आहे, पण काम नाही झालं आहे. मी दाखवते, इथे पण मंदिर आहे, बट आय थिंक तिथे बघायला नाही देतात ते लोक, लाऊड नाही आय थिंक, बिकॉज काम चालू आहे. तिथे आतमध्ये नाही देतात बघायला. आता दुसरीकडे पण बोलतात आहे म्हणून तिकडे जाऊन बघायला सांगतात. आम्ही तिकडेच चाललो आहे. हे दोनच मंदिर आहेत. एक जिथे पाया पडलो आम्ही ते, आणि एक आता इथे होतं ते, त्याचं काम चालू आहे म्हणून ते नाही दिलं आम्हाला जायला. आता ह्याचं ॲक्च्युली मंदिर तर 2 आहेत, पण बाकीचं जे झाडं वगैरे जे लावली आहेत आणि बाकी जागा आहे ना ती खूप मोठी आहे. जागा तर खूप छान आहे. म्हणजे आता जसं जसं संध्याकाळ होत चालली आहे, मॉर्निंगला तर खूप गरमी होती, पण जसं संध्याकाळ होत चालली आहे, थंड होत चाललं आहे. हे इथे एक पॉन्डसारखं पण बांधलं आहे, म्हणजे आहे खूप सुंदर. इथे पण काहीतरी मंदिर सारखंच आहे. दिसलं तुम्हाला? हे जे पंडित आहेत ते बोलत होते, म्हणजे इथे जितके मंदिर आहेत भलेही छोटे छोटे असे बांधून ठेवलेले आहेत, प्रत्येकाचा आरतीचा टायमिंग आहे. म्हणजे फर्स्ट आरती यांची 6 o'clockला आता स्टार्ट होते. 6 o'clockची झाल्यानंतर इथे जिथे आम्ही थांबलो होतो तिथे 6:30ची आहे, आणि त्याच्यानंतर जिथे मंदिराचं तिकडे काम चालू होतं तिकडे मग 7 o'clock वगैरे अशी आरती आहे. म्हणजे असं नाही आहे की म्हणजे एकच आरती करतात. जितकेही छोटे छोटे मंदिर किंवा छोटे छोटे जिथेही कृष्णदेवाचं केलेलं आहे, प्रत्येकाच्या टायमिंगनुसार हे लोक आरती करतात. तर आता त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की तुम्ही तिथे जा म्हणून, आता तुम्हाला आरती बघायला मिळेल आणि त्यांचं जे काय ते करतात ते बघायला मिळेल. सो आता आम्ही तिथेच चाललो आहे. आता ज्या लोकेशन तुम्ही जे बघितलं आहे त्या लोकेशनमध्ये आम्ही जिथे आलो आहे, आता इथे आरतीचा टायमिंग झालं आहे. त्यांचा पूर्ण सेटअप लागतो आहे इथे. आम्ही ही आरती अटेंड करणार आहे. हा खूप मोठा फ्रॉग आहे ना, काय अरे बकरी चढल्यात बघ ना वरती जरा. मी दाखवते गोट वगैरे कसे माउंटन्सवर. झूम कर ना. काय फ्रॉग आहे. मी तुम्हाला फ्रॉग दाखवते. काश्मीरची इच्छा आहे की आम्ही तो फ्रॉग दाखवला पाहिजे. खूप भीती वाटते त्याला दाखवायला, पण तुम्ही बघा मोठा आहे खूप. तो बघितलात, दाखवला. मोठा मोठा फ्रॉग आहे तो. उडी मारली तर डायरेक्ट अंगावर येईल. सो अशा प्रकारे आजचं जे आम्हाला इथे यायचं होतं ते आम्ही आलो होतो. खूप छान प्रसन्न वाटलं. आता आम्ही आय थिंक जेव्हा आम्ही एंटर केलं तुम्ही बघितलं असेल फ्री खिचडी मिळत होती, तर आम्ही बघायला जाणार आहे. तिथे एक प्रसाद म्हणून होता आणि खिचडी होती असं अवेलेबल होतं, तर आम्ही त्याच्यासाठीच आता चाललो आहे. ते अवेलेबल असणार तर ते खाणार आणि मग घरी निघणार. आजचा दिवस भलेही खूप ट्रॅव्हल केला आम्ही लांबपर्यंत, बट वर्थ होतं खरंच. एक संध्याकाळी जेव्हा त्यांची स्पेशली आरती जेव्हा स्टार्ट होते ना,
आपण जेव्हा एंटर करतो आपल्याला कळत नाही नीट, कारण की ते बाहेरची साईड आहे. पण जेव्हा मेन आरती स्टार्ट होते ना, तेव्हा तुम्ही बघा इतकं प्रसन्न वाटतं, इतकं मस्त वाटतं ना. तुम्ही पण एकदा नक्की व्हिजिट करा, इथे खूप मस्त वाटतं. आलो आता इथे थोडंसं शॉपिंगसाठी बनवलं आहे. तर थोडं शॉपिंगसाठी बनवलं आहे, दाखवतो तुम्हाला. तर इथे शॉपिंग चालली आहे. अगरबत्ती, देवघरात काय काय लागतं सगळं सामान घ्यायचं चालू आहे आता. हे जगह ॲज युजल बायका कधी सुधारणार तर नाही ना, तेच चालू आहे. ह्याला काय समजणार आहे, घे असं खूप लोक आहेत. भरपूर गोष्टी आहेत इथे शॉपिंग करण्यासाठी सारखी पण, आणि खूप छान आहे. सो अशा प्रकारे आम्हाला मिळालं खिचडी खायला. व्हिडिओ बनवायला विसरली मी, बिकॉज इतकी टेस्टी होती ना ती. तुम्ही कधी आला तर नक्की तिथे ते खिचडीचं मिळते तर ट्राय करा. अशी सुकी वगैरे नव्हती, खूप सुंदर होती ती. तुम्ही नक्की ट्राय करा, इथे या, तुम्ही व्हिजिट करा. हां, मे बी काही लोकांना खूप लांब वाटेल ते लोकेशन वाईज, ट्रॅव्हल वाईज, बट हां मस्ट व्हिजिट आहे ही जागा. खूप शांत, आणि जसं दिवस म्हणजे सूर्यास्त व्हायला स्टार्ट होतं तसं खूप प्लीजंट वाटतं इथे. तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा. सो आजचा व्लॉग मी इथेच एंड करते आहे. इथून आता आम्ही डायरेक्ट घरी निघणार आहे. मे बी मध्ये आम्ही डिनरसाठी थांबू, बट आता एनर्जी नाही आहे की मी हा पुढे व्लॉग कंटिन्यू करू शकते. तुम्ही हा व्लॉग शेअर करा. मी ह्याचे छोटे छोटे शॉर्ट्स पण टाकणार आहे, शॉर्ट्स क्लिप तुम्ही बघू शकता, जे मी व्हिडिओमध्ये मे बी ॲड नाही करणार. इकडचं पॉन्ड वगैरे असं काय आम्ही छोटे छोटे व्हिडिओज घेतले आहेत, ते शॉर्ट्समध्ये मी टाकणार आहे. ते शॉर्ट्ससुद्धा बघा, लाईक करा, शेअर करा, शॉर्ट्स सबस्क्राईब करा, आणि आधीचे व्हिडिओ पण बघा तुम्ही नक्की, आणि चॅनलला नक्की सपोर्ट करा. आता आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.